परभणीच्या विकासाच्या आड येणाऱ्याला आई प्रभादेवीच्या दर्शनानं नेस्तनाबूत करणार। 15 तारखेला तुम्ही कमळाची काळजी करा। 16 तारखेपासून 5 वर्ष हा देवाभाऊ तुमची काळजी घेईल। फडणवीसांची मतदारांना साथ। निवडणुकीमध्ये विरोधकांना पाणी पाजणार। पुण्यासाठी आम्ही काय केलं असं विचारणाऱ्यांनी आधी आरसा बघावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा। 2001 ते 2014 तुम्ही पुण्याचे पालकमंत्री होता, तुम्ही काय केलं? चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांवर हल्लाबोल। तर तुमच्याकडे पुण्याची सत्ता असताना तुम्ही काय केलं? सत्ता असताना तुमच्याकडे दूरदृष्टी नव्हती का? मुरलीधर मोहोळ यांचीही अजित पवारांवर टीका। महाआवाहन। आज नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 3 सभांचं आयोजन। युतीच्या उमेदवारांसाठी नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा। बोरगाव चौक, तिरंगा चौक आणि त्रिमूर्ती चौक या ठिकाणी सभा होणार। ठाण्यामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंचा रोड शो। चेदनी, कोळीवाडा तसेच टेंभी नाका, चंदनवाडी नाका, ज्ञानेश्वर नगरमध्ये शिंदेंकडून प्रचार रॅली। उद्धव ठाकरेंकडून मुंबईतील शाखांना भेटीगाठी। ठाकरेंनी वरळी आणि प्रभादेवीतील नागरिकांसोबत संवाद साधला। तेजस ठाकरे देखील यावेळी उपस्थित होते। आमचं ठरलंय लालबाग परळची एकच शान धनुष्यबाण। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर लालबागमध्ये शिंदेंच्या सेनेकडून पोस्टरबाजी। आदित्य ठाकरेंची मनसेच्या शाखेला भेट। शाखा 188 ला दिली भेट। धारावीतच धारावीकरांना घरं मिळाली पाहिजेत। अदानीला त्याशिवाय येऊ देणार नाही। दोन्ही ठाकरे सोबत आहेत। शरद पवार देखील सोबत आहेत। लोक आमच्या सोबत आहेत। आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। अमित ठाकरेंकडून मुलुंडमधील मनसे शाखांना भेटी। 5 वर्षात निवडून येण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शोधून काढल्यात। अमित ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा। मवियाच्या ठाणे वचननाम्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंसोबत आनंद दिघेंचाही फोटो। महाविकास आघाडीकडून ठाण्यासाठी वचननामा प्रसिद्ध। छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते। भाजप नेते CR पाटील यांचं वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराजांना गुजराती करण्याचा प्रयत्न सुरू। संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर महाराजांच्या भोसले करण्याची सर्वांना माहिती आहे। अजित पवारांचं प्रत्युत्तर। 66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसेची हायकोर्टात याचिका। ठाण्यातील अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब आहेत। अविनाश जाधवांचा आरोप। तर पोलीस उमेदवारांना शिंदेंच्या घरी नेतानाचे व्हिडिओ निवडणूक आयोगालाही दाखवले। स्वतंत्र यंत्रणेकडून चौकशी होईपर्यंत निकाल राखून ठेवावा। नोटा ऑप्शन आणि उमेदवार यांच्यामध्ये निवडणूक व्हावी। मनसेच्या अविनाश जाधवांची मागणी। ठाण्यातील व्हिडिओ अत्यंत गंभीर आहे। पोलीस उमेदवारांना शिंदेंच्या ठाण्यातील घरी आणतायत। वर्दीची शान न राखता पोलीस काम करतायत। ठाण्यातील व्हिडिओवरून संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा। कालपर्यंत ईव्हीएमला दोष, आता बिनविरोधवरून टीका करतायत। बिनविरोध निवडीबाबतच्या विरोधकांच्या आक्षेपावरती मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। प्रत्येकाला संविधानानं अधिकार दिलेला आहे। बिनविरोध बद्दलची चौकशी संबंधित यंत्रणा त्या ठिकाणी करेल। दूध का दूध, पाणी का पाणी होईल। अजित पवारांची प्रतिक्रिया। बिनविरोध आणि ईव्हीएम विषय वेगळे आहेत। ईव्हीएम मध्ये घोटाळा आहेच। ईव्हीएम वरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया। महापालिका निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडणूक विरोधात आता मनसेची हायकोर्टात याचिका। या उमेदवारांचा निकाल निवडणूक आयोगाने राखून ठेवावे आणि निकालाची हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी। याचिकेतून मागणी। अॅडव्होकेट असीम सरोदेंची मागणी। बिनविरोध निवडणूक होऊ नये असं कुठेही लिहिलं नाहीये। बिनविरोधवरती आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। बिनविरोध निवडून येणं हा लोकशाहीमध्ये चांगला पायंडा असंही बावनकुळेंचं वक्तव्य। अविनाश जाधवांनी आरोप करण्याआधी अभ्यास करावा। माघार घेणाऱ्यांच्या घरावरती मोर्चे काढा आणि त्यांना जाब विचारा। मनसेच्या आरोपांवरती बिनविरोध निवड झालेले भाजप उमेदवार दिवेश म्हात्रे यांचा पलटवार। याच वर्षी बिनविरोध उमेदवार आले नाहीयेत। पालिका निवडणुकीसाठी प्रचंड पैसा लागतो, त्यामुळे आधीच लोकांनी शस्त्र खाली टाकली। संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। तर अर्ज मागे घेण्यासाठीच हत्या केल्या का याची चौकशी होईल। गायकवाड यांचं वक्तव्य। आरोप जरी झाले तरी भाजप आणि महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। लोकांना तिथे विरोध करावा वाटला नसेल। कल्याण डोंबिवलीत नगरसेवक बिनविरोध आल्यावरून पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। कुलाब्यातील अर्जांच्या गोंधळावरून महापालिकेच्या अहवालामध्ये अधिकाऱ्यांवर ठपका। अधिकाऱ्यांची कृती अयोग्य। टोकन क्रमांक असताना देखील संधी नाही। अहवालामध्ये उल्लेख तर जनता दल आणि आपचे फॉर्म वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले होते।
आणि ए वॉर्ड निवडणूक अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कृतीबाबत राज्य निवडणूक आयोगाला मनपाचा अहवाल आहे. आरोनवरती अध्यक्षांचा दबाव होता, अहवालामध्ये का आलं नाही? नार्वेकरांनी उमेदवाराला धमक्या दिल्याचं अहवालात का नाहीये? संजय राऊत आक्रमक, तर नार्वेकरांच्या प्रकरणात आरोचा बळी घेतला जाईल, राऊतांचं वक्तव्य. शिल्पा केळुसकर यांच्या विरोधातली याचिका ऐकण्यास हायकोर्टाचा नकार. आम्ही तुमची काहीही मदत करू शकत नाही असं म्हणत निवडणुकीसंदर्भात या जवळपास 10 याचिका ऐकण्यास नकार. वॉर्ड क्रमांक 173 मधील बंडखोरी करून मग भाजपच्या अधिकृत उमेदवार असलेल्या केळुसकरांविरोधात सेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या पतीने हायकोर्टात केली होती याचिका. उद्धव ठाकरेंच्या टीकेवरती लक्ष देत नाही, थंडीमध्ये जुन्या जखमा उफाळून येतात, त्यातलाच हा प्रकार आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर राहुल नार्वेकरांची टीका. राहुल नार्वेकरांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. उद्धव ठाकरेंपाठोपाठ हर्षवर्धन सपकाळ यांची देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी. राहुल नार्वेकरांना राष्ट्रपतींनी तातडीनं बडतर्फ करावं. राहुल नार्वेकरांची भाषा ही टपोरी आणि मवालांप्रमाणे होती, सपकाळांचा आरोप. कुलाब्यातील 3 प्रभागातील निवडणुका रद्द करा. संवैधानिक पदावरती बसलेल्या व्यक्तीकडून अशी अपेक्षा नाहीये. पृथ्वीराज चव्हाण यांची राहुल नार्वेकरांवर टीका. कुलाब्यातील 3ही प्रभागातील निवडणुकांची नव्याने प्रक्रिया घेण्याची चव्हाणांची मागणी. शिंदे फडणवीसांच्या मनामध्ये बाळासाहेबांची भीती, संजय राऊतांचा दावा. तर शिवसेना मनसेच्या बंडखोरांना जनता मतदान करणार नाही, बंडखोरांवरती कारवाई होईल, संजय राऊतांकडून कारवाईचे संकेत. कोरोना काळामध्ये मास्क घालून आम्ही घरी बसलो नाही, पीपीई किट घालून रुग्णालयात गेलो, शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. शिंदेंचा जन्म नव्हता झाला तेव्हा ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता होती, राऊतांची शिंदेंवर टीका. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मानसर, दिनेश वाघमारेंनी नावाला तरी जागावं, राऊतांचा हल्लाबोल. लोकसभेमध्ये हेलिकॉप्टरमध्ये पैशांच्या बॅगा भरून आणल्या गेल्या, खोके देऊन आमदारांना कसं खरेदी केलं जातं हे यांना माहिती आहे. इम्तियाज जलील यांचा मोदींसह शिंदे फडणवीसांवर निशाणा. ठाण्याचं लॅरी शहर झालंय का? एकनाथ शिंदे ठाण्यातील रहमान डकेत, संजय राऊतांची शिंदेंवर टीका. शिंदेच्या नातेवाईकांच्या दारात ड्रग्ज सापडलं, शिंदेच्या घरात कोणी ड्रग्ज घेत आहे का? राऊतांचा सवाल. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज पत्रकार परिषद घेणार. सातारा जिल्ह्यातील सावरी ड्रग्ज प्रकरणात अंधारे नवा खुलासा करण्याची शक्यता. मुंबईमध्ये आमचे 30 पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील. अजित पवारांचे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडून विश्वास व्यक्त. आमच्या मदतीशिवाय मुंबईचा महापौर होऊ शकत नाही, नवाब मलिकांचं वक्तव्य. हरामाचा पैसा वाटायला सुरुवात झाली आहे, मात्र जनता तो घेणार नाही. नवी मुंबईतील भाजपचे बहुतांश उमेदवार निवडून येणार. नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गणेश नाईकांकडून पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा मोठा धक्का. ठाकरेंच्या 2 अधिकृत उमेदवारांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश. भाजप उमेदवारांना ठाकरेंच्या उमेदवारांचा जाहीर पाठिंबा. मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपात जाणार. आज दुपारी भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती मनसेला मोठा धक्का. बंडखोरांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा द्यावा. बंडखोरांनी माघार न घेतल्यास कारवाई करणार. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा भाजपच्या बंडखोरांना इशारा. पिंपरी चिंचवडमध्ये 2ही राष्ट्रवादी एकत्र. सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे आणि रोहित पवार घड्याळाचा प्रचार करणार. तब्बल 2.5 वर्षांनी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवडमध्ये नवे राजकीय चित्र. पर्वतीमध्ये प्रभाग क्रमांक 27 या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गोंधळ. अजित पवारांच्या उमेदवारांना पाठिंबा असल्यामुळे शरद पवारांच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं, मात्र तरी देखील उमेदवारांची माघार नाही. दरम्यान याविरोधात पक्ष शिस्तभंग केल्याचं शशिकांत शिंदेंचं स्पष्टीकरण. पिंपरीमध्ये एबी फॉर्म गहाळ करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याची बदली. पिंपरी चिंचवडमधील निवडणूक अधिकारी हनुमंत पाटलांची बदली. अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या जयश्री भोंडवे यांचा एबी फॉर्म हनुमंत पाटील यांनी गहाळ केला होता. एबी फॉर्म गहाळ झाल्यानं जयश्री भोंडवे यांना अपक्ष ठरवलं होतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार रॅलीमध्ये नोटांची उधळण. एमआयएमच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीमध्ये ही उधळण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल. तर रॅलीमध्ये समर्थकांकडून नोटांची उधळण, निवडणुकीच्या आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी तुमची नवाबी एका दिवसात उद्ध्वस्त केली होती, तेच आम्ही पण करू शकतो. संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावरती टीका. तर एमआयएमच्या प्रचार रॅलीमध्ये नोटांची उधळण झाल्यानं टीकास्त्र. अकोल्यामध्ये असदुद्दीन ओवेसींच्या सभेत लाठीचार्ज. सभेला आलेल्या लोकांची गर्दी अनियंत्रित झाल्यानं गोंधळ. लोकांना व्यासपीठाकडे येण्याचं आवाहन केल्यानं गोंधळ उडाला. हे तर लोकांचं प्रेम आहे. अकोल्यातील सभेतील गोंधळावरती एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया. आयोजकांच्या बेजबाबदारपणामुळे सभेत उडाला होता गोंधळ. लाठीचार्ज झालेले कार्यकर्ते एमआयएमचे नसून माझ्या मतदारसंघातील नागरिक आहेत. काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांची प्रतिक्रिया. तर लाठीचार्ज केलेल्या पोलिसांवर कारवाई करावी, साजिद खान पठाण यांची मागणी. आयोजकांवर कारवाई करण्याची देखील मागणी. धुळ्यामध्ये एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इम्तियाज जलील यांचा रोड शो. रोड शोमध्ये एमआयएमच्या उमेदवारांसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी. नांदेड न्यायालयामध्ये असदुद्दीन ओवेसींनी जबाब नोंदवला. 2011 साली परवानगी न घेता सभा घेतली होती. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ओवेसींसह 11 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला होता. ओवेसींच्या वकिलांची प्रतिक्रिया. स्वच्छ नांदेड शहर तयार केल्याशिवाय राहणार नाही. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेड परभणी नांदेड जालना महामार्ग मंजूर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. अजित पवार शरद पवारांचे नाही झाले, नांदेडचे काय होणार? तुमचं नाव अजित पवार असल्यानं घोटाळ्यातून वाचलात. असदुद्दीन ओवेसी यांचा प्रचार सभेतून अजित पवारांवर हल्लाबोल. उल्हासनगरमधून धनुष्यबाणचा सुपडा साफ करू. भाजपच्या माजी आमदार नरेंद्र पवार यांची एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंवर टीका. दादागिरी आणि गुंडागिरीचा देखील नरेंद्र पवार यांचा आरोप. तर युतीतील नेत्यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे. श्रीकांत शिंदेंचं नरेंद्र पवार यांना सल्ला. सामान्य जनतेने चव्हाण घराण्याला दिल्लीपर्यंत पोहोचवलं, मात्र त्याच घराण्याने अडचणीमध्ये काँग्रेस सोडली. नांदेडची जनता चव्हाणांना जागा दाखवेल. काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांची अशोक चव्हाण यांच्यावर टीका. सोशल मीडियाच्या काळामध्ये नाशिकच्या शिंदे सेनेच्या उमेदवारांचा अनोखा प्रचार. वासुदेवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न. वासुदेव आला वासुदेव आला, मत मागाया वासुदेव आला असं गीत चौकात चौकात सादर करत शिंदेंच्या सेनेचा प्रचार सुरू. वरळीमध्ये भाजप कार्यकर्त्यांचं उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन. अमित साठम यांच्यावरती केलेल्या वक्तव्याबद्दल आंदोलन. सुजात आंबेडकरांचा प्रणिती शिंदेंवर आरोप. प्रणिती शिंदे भाजपसाठी काम करतात. निवडणुकीआधी प्रणिती शिंदे भाजपात जाणार होत्या. प्रणिती शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची डील झाल्याचा सुजात आंबेडकरांचा दावा. प्रणिती शिंदेंनी कधीही भाजपच्या नेत्यांसोबत संपर्क केलेला नाहीये. सुजात आंबेडकरांच्या दाव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. नाना पटोले हे सरळ सरळ भाजपचे काम करत होते. सुजात आंबेडकरांचा दावा. 2019 पासून आम्ही काँग्रेससोबत युतीसाठी हात पुढे केला होता, परंतु काँग्रेसच्या माजी अध्यक्षामुळे युती होऊ शकली नाही. सुजात आंबेडकरांचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप. नरेंद्र मेहतांनी प्रभाग क्रमांक 22 आणि 9 मध्ये एमआयएमच्या उमेदवारांसोबत युती केली. नरेंद्र मेहता यांना मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मिया म्हणतात, तर मीरा भाईंदरचा बजरंगी भाईजान प्रताप सरनाईक यांचा टोला. मीरा भाईंदरमध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. काशीमीरा पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. सरनाईकांबद्दल भाजपनं अपयशब्द वापरल्याचा शिवसेनेचा आरोप. तर भाजपचे अनिल ताटे आणि शाखा प्रमुख अजय साळवे यांच्यामध्ये झाला वाद. राजन विचाऱ्यांना लोकसभा विधानसभेला जागा दाखवली. आता पुन्हा महापालिकेत देखील विचाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार. मंत्री प्रताप सरनाईकांचं खासदार राजन विचारे यांना आव्हान. फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी भाजपचा गट सक्रिय. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा मोठा दावा. भाजपच्या सक्रिय गटाबाबत फडणवीसांना देखील माहिती. सत्ता संघर्षाचा स्फोट पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल, पटोलेंचा दावा. पालिका निवडणुकीच्या तोंडावरती नितेश राणेंनी ठाकरेंना डिवचलं. आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही, मुंबई लव महादेव असा उल्लेख ट्विट करून नितेश राणे यांचा ठाकरेंना प्रत्यक्षरित्या टोला. भाजप म्हणजे ओरिजिनल हिंदुत्व. आपल्याला जय श्रीराम म्हणणारेच लोक नगरसेवक म्हणून हवेत, नितेश राणेंचं वक्तव्य.
ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली. अमित साटम यांची उद्धव ठाकरेंवर टीका. साटम यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा उद्धव मामू असा उल्लेख. 2 महिने काय बोलायचो हे अमित साटम यांना सांगितलं गेलंय. 2 भावांवरती बोलल्याशिवाय साटम यांना टीआरपी मिळत नाही. अमित साटम अनपेड ट्रोलर. अमित ठाकरे यांचा अमित साटम यांच्यावर निशाणा. अमित साटम पाकिस्तानच्या पत्रकारांना कॉक फॉलो करतात. अखिल चित्रे यांची अमित साटम यांच्यावर टीका. तर अमित साटम यांचा अंधेरीचा डोनाल्ड डक असा देखील उल्लेख. अमरावतीमध्ये मित्रपक्षाच्या नेत्यांमध्ये जुंपली. मर्यादा ओलांडू नका. नवनीत राणा यांचा अजित पवारांना सल्ला. तर लायकीत राहून बोलायला शिका. राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंचा पलटवार. विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंकडून आमदार सत्यजित तांबेंची भेट. नगराध्यक्ष मैथिली तांबेंकडून राम शिंदेंचं स्वागत. नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये आमदार मंदा म्हात्रेंची भाजप उमेदवारांसोबत विशेष बैठक. नवी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मंदा म्हात्रेंकडून उमेदवारांना मार्गदर्शन.